सालाबादप्रमाणे या ठिकाणी कालची हनुमान जयंती संपल्यानंतर दोन्ही नारायणगावचे ग्रामदैवत हनुमानराया मंदिर आणि मुक्ताबाई देवस्थान ही दोन्ही ग्रामदैवत असलेली हनुमान जयंती संपल्यानंतर आज पहिला दिवस परंपरेनुसार कांबळा या ठिकाणी बसतो आणि देवीची पूजा करून आज कांबळा या ठिकाणी आलेला आहे, सुरुवात झालेली आहे आणि सुरुवात होऊन यात्रेची रूपरेषा कशा प्रकारे असते याची माहिती सगळी या ठिकाणी दिलेली आहे। म्हणजे दरवर्षी यात्रेचे जे जे कार्यक्रम आहेत ते सगळे कार्यक्रम नियोजनाप्रमाणे या ठिकाणी संपन्न होतील। मग त्याच्यामध्ये यात्रेमध्ये जे तमाशा उत्सव असतो तो त्या ठिकाणी आहे, घागरीचा मोठा कार्यक्रम असतो, त्याला दारूकाम मोठं शोभेचं असतं ते त्या ठिकाणी होणार आहे आणि कुस्त्यांचा आखाडा चौथ्या दिवशी तो त्या ठिकाणी होणार आहे। आणि ह्या वर्षी एक पाळण्यावाला मोठा आपल्याला त्या ठिकाणी मिळालेला आहे। चांगलं आकर्षण असं यात्रेत चांगली शोभा वाढवावी म्हणून आपण त्याला ते काम दिलेले, मोठमोठे पाळणे त्या ठिकाणी हे सर्व होतं, सगळं नियोजन अगदी व्यवस्थित या ठिकाणी पार पडले। आता इथं शेवटी गाव बैठक आहे, आपण यात्रेच्या तात्पुरतं 4 दिवसासाठी यात्रेचा अध्यक्ष म्हणून निवडत असतो। आता शेवटी प्रत्येक जणाला अपेक्षा असते की मला यात्रेचा अध्यक्ष व्हावं आणि त्यामधून काही नवीन काही जुने असे म्हणून आपण सर्व त्या ठिकाणी हे केले। आपण सगळ्यांनाच काय अध्यक्ष करणार नाही, पण आता सगळ्यांना आपण प्रत्येक दरवर्षी वेगळ्या जणांना त्या ठिकाणी न्याय देत जाऊ आणि म्हणून आम्ही सगळेजण आपल्या नव्या लोकांना संधी एखादा जुना माणूस असून म्हणून त्या ठिकाणी अशोक शेठ पाटे, विकासनाना तोडकरी असतील, आपला सचिन तोडकरी असतील आणि अजित कोराळे, शेवटी नवीन पोरं पडतात त्यांनाही काम करण्याची संधी दिली पाहिजे। याचे 4 जण यात्रा कमिटीचे ते अध्यक्ष आहे। शेवटी सगळेच या ठिकाणी काम करतात, सगळ्यांना बरोबर घेऊन येतात आणि अशा प्रकारची यात्रा ही उत्तर पुणे जिल्ह्यामधली मोठी यात्रा या ठिकाणी यावेळेस चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संपन्न होईल। कुठलाही वादिवाद नसतो। हे जे काही झालं वारी साहेब हे आपलं थोडीफार म्हणजे असंच खेळत झाले, ते काय असं नाही आहे की कोणी वादिवाद काय संघर्ष म्हणून सगळेजण आपण सगळ्या एक गाव मिटिंग म्हणून सगळेजण एकत्र तुम्ही पाहायला पण मिळाले, असं काही नाही का। यात्रा सुरू कधी होणार, कार्यक्रम काय काय असणार, तमाशे कोणाकोणाचे आहेत? आता ते तमाशे आपल्या इथं ते 7 तमाशे होतात ते होणारच आहे, ते नेहमीप्रमाणे फक्त एक तमाशाचा बदल झाला आहे। हां, एकादशीच्या दिवशी म्हणजे 4 तारखेला जे आपले तमाशे चालू होतील तर मला वाटतं 11 तारखेपर्यंत ते 7 दिवस ती यात्रा या ठिकाणी संपन्न होणार आहे। 7ही दिवस तमाशे मी मागे सांगितल्याप्रमाणे जे काही चोळी पात्राचा दिवस असतो त्या दिवशी तो होणार, घागरीचा दिवस असतो त्या घागरी मोठ्या उत्साहात साजरा होतील, दारूचं शोभे काय काम असतं ते त्या मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे आणि आखाडा शेवटच्या दिवशी तो आखाडा मोठ्या उत्साहात आणि तमाशा रेग्युलरपणे संध्याकाळचे त्या ठिकाणी साजरा। हे मागाशी मी सांगितले यात्रेचे जे नियोजन आहे आज ते शिस्तबद्ध जे काही गावाने नियम अटी या ठिकाणी कांबळ्यावर घालून दिल्यात त्याचं सगळ्यांचं शिस्त पारून सर्व ग्रामस्थ मिळून ही यात्रा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आम्ही संपन्न करतो। कुस्त्यांचं नियोजन कसं आहे आणि कुस्त्याचा आकडा कोण जिंकणार? आता राजकीय कुस्तीचं मला सांगता नाही यायचं कोण जिंकणार, परंतु तरी सुद्धा आपल्याचा आखाडा आहे गेल्या वर्षीप्रमाणे आपण सातत्याने नवनवीन बदल करून यात्रा शिस्तबद्ध कसं होईल यासाठीचा प्रयत्न करतो। नानांनी सांगितले की तमाशाची थोडी जागा बदलून, खाऊ गल्लीची जागा त्याच्या जवळपास करून अशा पद्धतीचं थोडंसं नियोजन बदलून काम करतोय की जेणेकरून चेंगराचेंगरी नाही होली बाई। गर्दी आपल्याकडे प्रचंड लोक येतात, जवळजवळ मला वाटतं पोलीस यांनी मागच्या वर्षी जो आकडा नोंदवला होता तर एका दिवसाचा 5 लाख लोक आपल्या यात्रेला भेट द्यायला आले आणि मग अशातून काही दुर्घटना होऊ नये म्हणून यात्रा कमिटी सातत्याने नवनवीन प्रयोग करायचा प्रयत्न करते। निश्चित स्वरूपात एक चांगली यात्रा आपल्याला सगळ्यांना सगळ्या ग्रामस्थांना बघायला मिळेल। त्याचबरोबर यावर्षी पाळण्यावाल्यांनी एवढे पैसे आपल्याला देऊन सुद्धा आपल्याला दरवाढ मात्र आपण अजिबात काही करणार नाही अशा पद्धतीचं नियोजन करू। त्याचबरोबर तुम्ही म्हटले की आता जो थोडासा संघर्ष, हा संघर्ष नाही हे मतं आहेत आणि मला वाटतं एवढी चांगलं आहे ना की एवढ्या सगळ्या लोकांना वाटते की आम्ही काम करावं। उत्स्फूर्तता ही मला वाटतं नारायणगावकरांची एक देणगी आहे आणि मला वाटतं ही त्याच्यातून दिसली। निश्चित स्वरूपात एक चांगला यात्रा उत्सव या सगळ्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे ग्रामस्थ म्हणजे निश्चित स्वरूपात पार पाडू। या गावचे ज्यांनी उपसरपंच पद म्हणून भूषवले संतोष दादा वाजगे यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षीपासून त्यांनी त्यांच्या संस्थेच्या आपल्या विक्रांतच्या माध्यमातून पतसंस्थेच्या माध्यमातून ते यात्रेचा
4 कोटीचा विमा या ठिकाणी उतरवत असतात आणि याही वर्षी त्यांनी ऐका ना, सुदैवानं देवीच्या आशीर्वादाने यात्रेत कुठलाही गरीब प्रकार काही घडत नाही, परंतु सुद्धा घडलाच एखाद्या काही प्रकार तर त्यांनी 4 कोटीचा विमा या ठिकाणी कवच म्हणून या विक्रांतच्या माध्यमातून दरवर्षी गेल्या वर्षीपासून परंपरा आहे की गावाला ते विमा उतरवला आहे. त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार मानत असताना त्यांना वाढदिवसाच्या या ठिकाणी मनापासून सर्व ग्रामस्थांच्या वतीने लाख लाखाच्या शुभेच्छा देतो. यात्रेमध्ये एखाद्या यात्रेचा अपघात झाला तर या विम्याचा फायदा होणार. हो नक्की ना, विमा त्यासाठी उतरवलाय ना. सुरुवात आज या ठिकाणी झालेली आहे. यात्रा कमिटीचे 4 अध्यक्ष निवडले, त्याच्यामध्ये अजित मोराळे आहेत, तोडकरी. या सर्व यात्रा यावर्षी चांगल्या प्रकारची पार पडली. आजपासून यात्राच्या ताब्यात येत आहे जे काय आता त्यांनी सगळं नियोजन त्यांनी करायचं आणि ते आम्ही बरोबर आहे. शेवटी कसं मगाशी मी सांगायचं होतं की शेवटी गाव आहे थोडासा प्रत्येकाला अपेक्षा असते की मला अध्यक्ष हो, मला हो, पण आपण सगळ्याला न्याय देऊ शकत नाही. आता या 4 मंडळीला या ठिकाणी चांगल्या प्रकारे आणि ह्या वर्षीची यात्रा चांगल्या प्रकारचं नियोजन करून चांगल्या उत्कृष्टपणे पार पाडण्याचा या ठिकाणी प्रयत्न. या वर्षी अध्यक्ष निवड अतिशय खेळीमेळीने झाली, त्याचं नेमकं कारण काय? यात्रा ही खेळीमेळीनेच होते. नारायणगावच्या मुक्ताईच्या यात्रेला कुठल्याही प्रकारचं आम्ही राजकारण बाजूला ठेवून सर्व ग्रामस्थ इथं सगळे लोकमंडळी तुम्हाला दिसली. इथं अजिबात राजकारण करा आम्ही आणत नाही. एक शेवटी यात्रा होतो ही ग्रामदैवत आहे आपलं आणि ग्रामदैवताच्या परंपरेनुसार ही बैठक अजून काही गावाला बंद झाली, पण ही कामला बैठक नारायणगावला चालू आहे. ही परंपरा तशीच आम्ही खेळीमेळीच्याच वातावरणामध्ये यात्रा या पार पडतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.